नमस्कार. आज सांगरूळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भैरेश्वर पंचायत समिती गणामधून अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या आरती सरदार सावंत हे कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव आहे. या महाराष्ट्रात आमशी गाव हे पैलवानांची पंढरी म्हणून ओळखले जाते. या पंढरीतून पैलवान सरदार सावंत यांनी या आमशीचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं प्रामाणिक काम केलं. त्यांच्याच पत्नी आरती सरदार सावंत ज्यांनी या आमशी गावचं गेले 2 वर्ष सरपंच पदावरती काम केलं. आज त्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी विकास कामाचा या गावामध्ये चांगला विकास निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आरती सरदार सावंत ह्या आज भैरेश्वर पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. मी आरती सरदार सावंत, आमशी माजी सरपंच, सध्या विद्यमान सदस्य आहे. आज असा का मनामध्ये तुमच्या विचार आला की ही निवडणूक आम्ही अपक्ष म्हणून लढलीच पाहिजे? त्याचं कारण? माझे मिस्टर पैलवान सरदार सावंत यांनी कुस्ती क्षेत्रातून आमशीच नव्हे तर ह्या पूर्ण भागाचं नाव महाराष्ट्रभर केलेलं आहे. गेले 5-6 वर्ष आम्ही भाजप पक्षाचे काम केलेले आहे. भाजप पक्षाकडून तिकीट फायनल होतं, पण या युती धर्मामुळं आम्हाला थांबावं लागलं. आम्ही अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय. लढणं हे महत्वाचं. संघर्ष केल्याशिवाय अस्तित्व निर्माण होत नाही हा विचार आम्ही करून आम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझी जन्मभूमी आमशीच. म्हणजे आमशीच गाव असल्यामुळे इतकं तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला आहे. होय. शिक्षण 12वी पास. 12वी. बरं, तिथनं आवड काय होती पहिल्यांदा तुम्हाला? शिक्षणाची आवड होती. तुम्ही या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून फिरताय त्यावेळी काय असा योगायोग आलाय का कोणता की आज म्हणजे दोन्ही पक्ष मातबर पक्ष आपल्या विरोधात आहेत? मग राष्ट्रवादी भाजप युती आहे, इकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला आलेला अनुभव काय आहे का? दोन्ही पक्ष मातबर असताना माझ्या बरोबर जी जनता आहे ती खूप मोठ्या संख्येने आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही प्रचार यंत्रणेत तुमच्या बरोबर जास्ती लोक आहेत असं म्हणायचं? होय. या मतदारसंघात फिरत असताना गावांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? होय. स्वयंवाडी, बोलोली, दुर्गवाडी, शिपेकरवाडी, कारंडेवाडी, आमशी, आता इतकं नाव स्पीड मध्ये सांगायला काय प्रत्येक गावाचा अभ्यास केलाय की काय? होय, अभ्यास चालूच आहे आमचा. आता आम्ही राजकारणात असल्यामुळे सवय झाली आणि आमचा अभ्यास चालूच आहे. म्हणजे प्रत्येक गावात तुमचं सर्कल आहे? म्हणजे पैलवान सरदार सावंत यांच्या माध्यमातून पण माझ्या माध्यमातून. म्हणजे आजपर्यंत महिलांच्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम? महिलांसाठी मी भरपूर कार्यक्रम केलेत गावात. बचत गटाच्या माध्यमातून मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते माझ्या वाढदिवसानिमित्त. मी 2 वर्ष सरपंच होते. मी 1 वर्षाचं मानधन महिला सक्षमीकरणासाठी मी वापरलं आहे. याचा मला अभिमान आहे. म्हणजे जे मानधन मिळते त्याच्यामध्ये तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, हळदी कुंकवाचा कार्यक्रम? हो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर, मी भेटवस्तू देते महिलांना. आज या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मग भविष्यासाठी अपक्ष निवडून आल्यानंतर तुमच्याकडे काय विजन असणार आहे? महिला सक्षमीकरण पहिलं विजन माझं असणार आहे. महिला सक्षमीकरण मुद्दा कारण काय? महिला सक्षमीकरण त्यावरच यायचं कारण मी स्वतः एक महिला आहे. महिला आरक्षण आहे म्हणून माझं महिला सक्षमीकरण हेच ध्येय आहे. मग आजपर्यंत तुमच्याकडे महिलांचा गोतावळा जास्ती दिसतोय तुमच्या बोलण्यात. त्याचं कारण म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे घेतलेलं कार्यक्रम त्या माध्यमातून झालेली महिलांच्या बरोबर अटॅचमेंट आहे ती अगदी महत्वाची आहे. त्याच्यामुळेच महिला सक्षमीकरण हाच मुद्दा यांच्या आरतीताईंच्याकडून प्रामाणिकपणानं पुढे येतोय. माझे पती पैलवान सरदार सावंत यांनी गावात भागाभागात विकास कामे जी केलेली आहेत या जोरावरच माझा विजय नक्की आहे. घराघराशी संबंध चांगले आहेत. रस्त्यांची कामे, मशानशेड असेल, प्राथमिक शाळा असेल, जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत त्या पहिल्या वाचल्या पाहिजे. त्यासाठी हिने विकासाचा दृष्टिक्षेप जो ठेवलाय तो मराठी शाळा आणि मराठी शाळा सुशोभीकरण असेल, स्मशानभूमी असेल, रस्ते असतील यामध्ये हिने प्रामुख्यानं पैलवान सरदार सावंत यांनी विकास कामाचा इथं डोंगर रचलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भैरेश्वर पंचायत समिती गणातून आज अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांचा आज आत्मविश्वास आहे की आज भागामध्ये आम्ही केलेले विकास काम या विकास कामाच्या शिदोरीवरच आम्हाला हा भाग ही खोरी माझ्या पाठीशी भक्कमपणानं उभी राहील असा यांचा ठाम विश्वास आहे. या MR न्यूजच्या चॅनेलच्या वतीनं
मी एवढं सांगते की स्वयंराजाच्या आशीर्वादाने व माझ्या काळामादेवीच्या आशीर्वादाने माझं चिन्ह नारळ आहे. या मतदारसंघातील मतदारांना एवढं सांगते की एकदा मला संधी देऊन बघा, या संधीचं सोनं मी नक्कीच करेन. आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या MR न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.